मंडळी नमस्कार. उद्या 15 जानेवारी म्हणजेच महाराष्ट्रामधील तब्बल 29 महानगरपालिकांचा मतदानाचा दिवस. उद्या सर्वत्र सकाळपासूनच मतदान सुरू होईल. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपली जोरदार तयारी सुरू केली. काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी आघाडी झाली, काही ठिकाणी युती तुटली, काही ठिकाणी आघाडी तुटली, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणूक सुरू झाली. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक घटना घडल्याचं महाराष्ट्रामधील मतदारांनी पाहिलं. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता लढत असताना पुण्यासारख्या ठिकाणी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही गट एकत्र आले. मात्र ह्या संपूर्ण गदारोळामध्ये एक प्रश्न प्रकर्षाने जाणवू लागला. तो प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही महत्वाची निवडणूक होत असताना, महाराष्ट्रामधील महानगरपालिकेची ही सर्वात मोठी निवडणूक होत असताना महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते किंबहुना आपण म्हणूया भारताचे ज्येष्ठ नेते शरद पवार कुठे आहेत? शरद पवार का कुठल्याच प्रचारामध्ये दिसले नाहीत? शरद पवार कुठल्याच प्रचार सभेसाठी उपस्थित का नव्हते? शरद पवार यांना कुठल्या गोष्टी पटल्या नाहीत, कुठल्या गोष्टी पटल्या? शरद पवार यांची एक सभा वातावरण टाईट आणि संपूर्ण परिस्थिती बदलून जाते, भाकरी फिरते, अशा अनेक घटना महाराष्ट्राने अनेक वेळेला बघितलेल्या आहेत. मग राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर एवढी मोठी महानगरपालिकेची 29 ठिकाणी होणारी महानगरपालिकेची महत्वाची निवडणूक असताना शरद पवार निवडणुकीच्या मैदानामध्ये का उतरले नाहीत? ठाकरे बंधू एकत्र आले. 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांची सभा देखील झाली. विविध ठिकाणी ठाकरे बंधूंच्या सभा झाल्या. त्या सभेमध्ये आपण पाहिलं की शिवतीर्थावरती जी सभा झाली त्या ठिकाणी राष्ट्रवादीने देखील ठाकरे बंधूंना पाठिंबा दिला. पाठिंबा देण्यासाठी जयंत पाटील स्वतः उपस्थित होते. मात्र शरद पवार का उपस्थित नव्हते? त्यांच्या आजाराचं कारण काही वेळेला पुढे आलं. मात्र एकही सभा शरद पवार यांनी घेतली का नाही? एकही पत्रकार परिषद शरद पवार यांनी घेतली का नाही? महाराष्ट्रामधील महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती शरद पवार यांनी भाष्य का केलं नाही? पुणे पिंपरी चिंचवड ज्या ठिकाणी पवारांची सत्ता म्हटली जाते, ज्या ठिकाणी पवारांचं वलय आहे, अनेक खासदार आमदार पवारांचे आहेत, असं असताना पक्ष फुटीनंतर दोन्ही शरद पवार आणि अजित पवार यांचे गट एकत्र लढत असताना शरद पवार ह्याबद्दल बोलले का नाहीत? अजित पवार एकटेच भाजपला पुण्यामध्ये अंगावर घेतायत, भाजपला लढतायत. वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्यांवरती देखील आणि भाजपवरती देखील अगदी टोकाची टीका करतायत. अशा संपूर्ण घटना घडत असताना शरद पवार शांत का आहेत? पावसामध्ये भिजून भाषण करणारा दमदार नेता आणि भाकरी फिरवणारा नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे बघितलं जातं. अशा वेळेला मात्र पक्षाला गरज असताना शरद पवार हे रणांगणामध्ये का उतरले नाहीत? असेच प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रश्नांचं उत्तर 16 तारखेच्या निकालानंतर तरी मिळतंय का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.